Eknath Wage sir. Welcome in my channel English for us. In this video, I am taking your test of change the voice. Before that, I request you to subscribe my channel, press the bell icon, share my videos to your friends. तर मित्रांनो, याआधी आपण 8 व्हिडिओ पाहिले आहेत. 7 व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं आणि 8व्या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्हचं ॲक्टिव्ह कसं करायचं, म्हणजे 8व्या व्हिडिओमध्ये आपण रिवाईज केलेलं होतं, रिव्हिजन घेतलेली होती, आहे की नाही. आता यामध्ये तुम्हाला एक टेस्ट देणार आहोत. 87 सेंटेन्सेस आहे, 87 वाक्य राहणार आहेत. आता ॲक्टिव्हचे आहेत, काही पॅसिव्हचे, पूर्ण 5ही प्रकारचे आहेत. सिम्पलचे आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे, मॉडल्स आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. काही पॅसिव्ह आहे, काही ॲक्टिव्ह आहे. तुम्ही ओळखायचे, पॅसिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करा, ॲक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करा. याचा दुहेरी फायदा कसा की एक्झाममध्ये एक प्रश्न विचारतो, हा वाक्य ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ते ओळखता येईल तुम्हाला, आणि ॲक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह कसं करा ते माहीतच आहे तुम्हाला. तर ते वाक्य तुम्हाला सोडवायचे आहेत. तर आधी आपण टेस्ट पाहू. सो फ्रेंड्स, राईट इन युअर नोटबुक द नेम ऑफ द टेस्ट चेंज द व्हॉइस असं लिहा, द टेस्ट लिहा, आणि त्यानंतर हे वाक्य लिहायचे आणि त्याचं ॲक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह करायचं आणि पॅसिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करायचं. पहा आता पहिला वाक्य आहे, दे डिसअपॉइंटेड अस. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, सब्जेक्ट आहे दे, व्हर्ब आहे डिसअपॉइंटेड, ऑब्जेक्ट आहे अस, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. लेट शॉर्ट सेंटेन्सेस बी यूज्ड. पॅसिव्ह व्हॉइस आहे, लेटने सुरू झालेला आहे, ऑब्जेक्ट आहे बी आहे अँड थर्ड फॉर्म आहे. बर्ड स्टील राईस ग्रेन, सब्जेक्ट आहे हा स्टील, व्हर्ब आहे स्टील, स्टोल ना, थर्ड फॉर्म लक्षात घ्यायचं. राईस ग्रेनचा ऑब्जेक्ट आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचं. पुट वॉटर फीडर्स इन युअर बाल्कनी. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, पुटने सुरू झाला आहे, क्रियापदाने सुरू झालेला आहे, सब्जेक्ट आहे हा व्हर्ब आहे, हा ऑब्जेक्ट आहे वॉटर फीडर्स, इन युअर बाल्कनी हा कॉम्प्लिमेंट. यू कॅन ग्रो फ्रुटिंग ट्रीज, कॅन आलेला आहे म्हणजे मॉडलने सुरू होणार आहे. यू हा सब्जेक्ट आहे, कॅन मॉडल आहे, ग्रो हा वर्ब आहे, ग्रो, ग्र्यू, ग्रोन. ओके. पीपल स्केअर बर्ड्स, आहे की नाही. नंतरचं वाक्य आहे पीपल स्केअर बर्ड्स, सब्जेक्ट आहे पीपल, स्केअर हा वर्ब आहे, बर्ड्स ऑब्जेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. वी आर बीइंग इंट्रोड्यूस बाय हिम, पॅसिव्ह व्हॉइस आर बीइंग इंट्रोड्यूस म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे, कंटिन्युअस टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ॲक्टिव्ह करायचा आहे. ओके. त्यानंतरचं पहा, दे वेअर अलर्टेड बाय मी. आता हे सांगणार नाही, पहा दे वेअर अलर्टेड म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. तर अशा प्रकारे बाकी तुम्ही करा. पहा हॅबिटॅट्स हॅव बीन श्रंक, पहा हॅव बीन श्रंक म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. दे रेस्क्यूड अँड इंज्युअर्ड टायगर, दे रेस्क्यूड अँड इंज्युअर्ड टायगर. तर सिम्पल पास्ट टेन्स आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे अर्थातच, तिथं काही सांगण्यासारखं काही आहेच नाही त्यामध्ये. तर त्यानंतर स्टुडंट्स वेअर बीइंग इन्स्पायर्ड बाय हर, वेअर बीइंग इन्स्पायर्ड म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन, पास्ट कंटिन्युअस टेन्स. शी शूड मेन्शन हर नेम, शूड आलेला आहे म्हणजे मॉडल आलेला आहे की नाही, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, हर नेम हा ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे अवर स्कूल हॅड ऑर्गनाइज अ कल्चरल प्रोग्रॅम, आहे की नाही, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, काय पास्ट परफेक्ट टेन्स आहे, कसा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही. नंतर आय हॅव बीन इन्व्हायटेड बाय देम, पॅसिव्ह व्हॉइसची कन्स्ट्रक्शन आहे, सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ओळखता, तुम्ही आता सहज ओळखाल. दे कॅन डिफीट अस इन गेम्स, अगेन इन ॲक्टिव्ह व्हॉइस. आय वॉज सेंट टू जेल बाय देम. ही शट्स ऑल डोअर्स, पहा ही शट्स ऑल डोअर्स. दे वेअर लिव्हिंग नेहा ऑन द ग्राउंड. युगांशू वूड प्रॅक्टिस क्रिकेट. दे हॅड कन्झर्व प्लांट्स. ओके. दे हॅड कन्झर्व, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, पास्ट परफेक्ट टेन्स आलेला आहे. नंतर थ्रो इट टू मी, आहे की नाही, थ्रो इट टू मी इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. लेट माय कार बी रिपेअर्ड, इम्परेटिव्ह सेंटेन्स, पॅसिव्ह व्हॉइस, ॲक्टिव्ह करा. नंतर पहा लेट, पुन्हा त्यात चुका होत आहेत. ओके. थ्रो इट टू मी, लेट माय कार बी रिपेअर्ड, देन वी मस्ट ओबे वगैरे, एल्डर्स.
नंतर बॉईज हॅव मेमोराइज्ड पोएम्स. ओके, बॉईज हॅव मेमोराइज्ड पोएम्स. रजा इज निग्लेक्टिंग हेल्थ. इम्परेटिव्ह प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ॲक्टिव्ह वॉइस. अंशू हॅज रेज्ड ॲन अलार्म. हर मदर वॉज रेस्क्यूड फ्रॉम थीव्स. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य भरपूर देतो प्रॅक्टिससाठी. जास्तीत जास्त वाक्य देऊ आपण, तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे, पुन्हा काही प्रॉब्लेम यायला नको. नंतर पहा, दे आर पिनिंग मदर ऑन द ग्राउंड. आय टेक ग्रेट प्लेजर इन द डान्स. वी शूड फेस नॅचरल कॅलॅमिटीज ब्रेवली. आहे की नाही. डिफीट देअर इल इंटेन्शन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. शी वॉज बिंग सफोकेटेड. पास्ट कंटिन्युअस टेन्स पॅसिव्ह व्हॉइस, त्याचा ॲक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे तुम्हाला. वी वेअर बिंग फोर्स टू जॉईन अ समर कॅम्प. ओके. लाईव्हस्टॉक हॅड बीन अट्रॅक्टेड बाय गार्बेज. Birds can be fed well. 36. Let these students be admired. 37. They were felicitating. शब्द felicitated. Okay, they were felicitating Rahul Dravid. नंतर they saved small drowning children. Nandar, we must calculate it correctly. Then gifts are kept in a drawer. Kept in a drawer. She was she was being greeted very pleasingly. Okay, then pleasingly. Okay. A guard naps thieves on a gate. She has hidden a necklace in a bag. Turn off that thing. Imperative sentence active voice. It would be watched by them passive voice. Modal आलेला आहे त्यामध्ये. The boys had changed the name of teachers. Okay, the boys had changed the name of teachers. The gentleman was boarding a train. The seat was vacated by him. Mangoes are being added to a feast. Then नंतर to a feast. The table had been covered with a cloth by me. अर्थातच पॅसिव्ह कंस्ट्रक्शन आहे. बाय आलेला आहे. टू बीजवर हॅड बीन आलेला आहे. शी लुजेस हर पर्स. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. लुजेस हर पर्स इन मार्केट. सब्जेक्ट आहे. वर्ब आहे. हर पर्स हा ऑब्जेक्ट आहे. यू मे बिगिन द स्टोरी. ॲक्टिव्ह व्हॉइस आपला मॉडल आहे. अ मॅच वॉज वन बाय बॉईज. दे वेअर बीटन इन फ्रंट ऑफ अस बाय श्याम. जर्नी वॉज बीइंग एन्जॉयड बाय पूनम. दिसत नाही. जर्नी वॉज बीइंग एन्जॉयड बाय पूनम. तेव्हा श्यामचं वाक्य बरोबर लिहा. देन पूनम. मीनाक्षी ऑफर्स अ पेन. 57. आय हॅव अर्नड फेम. देन लास्ट पॅरेग्राफ, लास्ट पेज. मुद्दाम जास्त वाक्य देतो बरं का. जेवढे वाटते तेवढे सोडवायचे आहे. अ कार विल बी सोल्ड बाय हर. शी विल स्लॅप देम. देन ग्रामर शुड बी टॉट बाय यू. वी हॅव कन्झ्युम चॉकलेट्स. रीड अ लेसन. इम्परेटिव्ह. लेट न्यू ड्रेसेस बी वियर वॉर्न. परिधान करणे. इम्परेटिव्ह सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस. युगांत विल कंप्लीट होमवर्क. A camera had been found in my room. Had been found passive आहे. बरोबर पाहायचं. सुहानी is preparing tasty food.
देन 95% मार्क्स. ओके, पॅसिव्ह व्हॉइस आहे पहा. 95% मार्क्स मस्ट बी टेकन, मॉडल आहे, मस्ट बी टेकन बाय अनुष्का. अ प्रोग्राम वॉज अटेंडेड बाय कार्तिक. लेट गार्बेज बी डम्प्ड, लेट गार्बेज बी डम्प्ड आउटसाइड. ब्रिंग अ चेअर टू मी, ब्रिंग अ चेअर फॉर मी, सॉरी. आय हॅव पेस्टेड, पेस्ट म्हणजे चिपकवणे, आय हॅव पेस्टेड पोस्टर्स ऑन वॉल्स. पेस्ट, पेस्टेड, पेस्टेड, पेस्ट म्हणजे चिपकवणे होते. नंतर लेट माय रूम बी पेंटेड, लेट माय रूम बी पेंटेड. यू मे बी अलाउड इन द क्लास. अ सॉन्ग इज बीइंग सung व्हेरी स्वीटली. कंपोज अ नाईस पोएम. पहा, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कंपोज अ नाईस पोएम. देन ही वूड ड्रिंक कोल्ड कॉफी, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे, त्याच्यामध्ये हा वूड आला म्हणजे मोड आलेला आहे. शी हॅज वॉच्ड प्रोग्रॅम्स. चूज अ गुड, करे पहा, चूज, चोज, चोजन हे लक्षात घ्या. थर्ड फॉर्म आहे की नाही, पॅसिव्ह व्हॉइस करताना थर्ड फॉर्म घ्यावा लागेल, चोजन. अ टेस्ट विल बी टेकन बाय मी. रवी हॅड प्रिंटेड कॉपीज. शी इज बीइंग इन्व्हायटेड इन माय पार्टी. शी इज बीइंग इन्व्हायटेड इन माय पार्टी. पहा, वाक्य बरोबर पाहतो. ओके, शी इज बीइंग इन्व्हायटेड इन माय पार्टी. दे मेड कमोशन म्हणजे गोंधळ, त्यांनी गोंधळ केला, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. लेट दिस बाईक बी वॉश्ड. सेल माय बुक्स इन मार्केट. सेल व्हर्ब आहे, माय बुक्सचा ऑब्जेक्ट आहे की नाही, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. स्नेहा इज लिसनिंग माय सॉंग्स. देन यू कॅन हँग दीज क्लोथ्स इन हँगर्स. हँगरची स्पेलिंग चुकलेली आहे इथं, ई पाहिजे, ई. हँगर्स. दे ट्रॅप अ लेपर्ड. 87 सेंटेन्सेस आहे, 87 वाक्य आहे. काही ॲक्टिव्ह आहे त्याचं पॅसिव्ह करा, पॅसिव्ह आहे त्याचं ॲक्टिव्ह करा. आता हे केल्यानंतर एका नोटबुकात लिहायचं आहे तुम्हाला आणि ते वाक्य सोडवायचे आहेत. आता बाकी तर सगळेचे मुलं सगळे सोडवणार आहे, पण जेवढे जास्तीत जास्त शक्य होईल तेवढे सोडवा आणि माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला नक्की ते वाक्य चेक करून तुमच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवीन. माझा नंबर घेऊन घ्या, 9421880363. पुन्हा एकदा घ्या, 9421880363. जेवढे जास्त 87 आहेत, तुम्ही 50 वाक्य सोडवा, 25 वाक्य सोडवा. आणि तुम्हाला शंका असेल की वाक्य बरोबर आहे किंवा नाही, तर या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, त्याचे फोटो काढा आणि ते पाठवा. मी तुम्हाला बिलकुल लगेच ताबडतोब ते वाक्य तपासून तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मी सेंड करेन. तर टिल देन अगेन आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल, शेअर माय व्हिडिओज, प्रेस द बेल आयकॉन. बाय.